याला साम्राज्य शैलीला स्वतंत्र भारताची कार्यप्रणाली बनविली। या देशाच्या शीर्षस्थानी या देशाचा राष्ट्रध्वज आहे आणि त्या राष्ट्रध्वजावर असलेलं ते 24 आऱ्याचं चक्र बुद्ध धम्म आणि संघाचं प्रतीक आहे। म्हणजे स्वतंत्र भारताच्या शीर्षस्थानी जर काही असेल तर बुद्ध धम्म आणि संघाची ती लक्षणे असतील आणि त्या अंतर्गत या स्वतंत्र भारताचा राज्यकारभार चालेल। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना सम्राट अशोकाच्या कार्यप्रणालीप्रमाणे त्याच्या शैलीप्रमाणे तयार केली। अशोकाची राजधानी पाटण्यामध्ये होती, पाटलीपुत्रामध्ये होती आणि तेथून अफगाणिस्तान, पाकिस्तान, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा पर्यंत इकडे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्वत्र अशोकाचं साम्राज्य पसरलेलं होतं आणि एकाच ठिकाणी राहून अशोक त्या साम्राज्याचा कारभार पाहत असे। प्रत्येक दिशेला, प्रमुख दिशेला, दक्षिणेला एक राजधानी, उत्तरेला एक राजधानी, पूर्वेला एक राजधानी आणि पश्चिमेला एक राजधानी, अशा 4 प्रमुख राजधान्या त्याने तयार केल्या। बाबासाहेब आंबेडकरांनी अशोकाच्या कार्यप्रणालीला भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलं। अशोकाचा कारभार ज्याप्रमाणे चालायचा, जसे भारतीय राज्यघटनेमध्ये त्या देशाचा कारभार चालतो, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, राज्य, केंद्र प्रशासित प्रदेश आणि केंद्र शासन। केंद्र शासन संपूर्ण देशाचा कारभार चालविते आणि या देशातल्या प्रत्येक गावाखेड्यातली माहिती केंद्र शासनापर्यंत जाते। ही जी शृंखला आहे सम्राट अशोकाची शासन प्रणाली याप्रमाणे होती आणि बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत ते नमूद केलं। अशोकाने केलेल्या महान कार्याची सुरुवात या ठिकाणावरून झालेली होती। अशोक सम्राटाने सर्वप्रथम भगवंतांनी उपदेश केला, ही जागा शोधून या ठिकाणी धम्मराजिका स्तूप निर्माण केला। ज्या चैत्याला अभिवादन करत असताना आज जरी त्यामध्ये तथागतांचे धातुअवशेष नसतील तरी मात्र त्या धातुअवशेषाने पुनीत झालेला हा चैत्य, हा स्तूप आपणाला सदैव बुद्ध रूपाचं स्मरण करून देईल, बुद्ध रूपाचं दर्शन करून देईल। म्हणून आपण या ठिकाणी भावना केली की सर्वत्र ज्या ज्या चैत्यामध्ये तथागतांचे धातुअवशेष प्रतिष्ठित केलेले असतील त्या संपूर्ण चैत्याला मी वंदन करतो। हा चैत्य समोर मानून जिथे तथागतांचे धातुअवशेष प्रतिष्ठित होते आहेत असतील त्या चैत्यामध्ये जणू काही बुद्धरूप अजूनही अनुभव करता येते। पुढे आपण त्या अशोक स्तंभाच्या तिथे जाऊन तथागतांच्या निवासाकडे, त्या गंधकुटीकडे जात आहोत। गंधकुटीला सर्वांनी आतमध्ये जाऊन अभिवादन करायचं, जिथपर्यंत आपल्याला जाता येईल तिथपर्यंत अशोक स्तंभ पाहायचे आणि समोर भगवंतांनी जे पंच उपादान स्कंधाचा उपदेश केला होता, जो कार्यकारण सिद्धांतामध्ये महत्त्वपूर्ण मानलेला गेला होता, त्या ठिकाणी जाऊन आपण पंच उपादान स्कंधापती जाणणार आहोत। साधू साधू। तुम्ही नंतर पण सांगणार चालू कर। हे हा जो पिल्लर आहे तुम्ही बघत आहात सर्व, त्याच्यावर अशोक सम्राटाचे शिलालेख आपल्याला दिसत आहे। त्याची तोडफोड झालेली आहे। 4 सिंहाची मुद्रा याच ठिकाणी अशोकाने प्रतिष्ठित केलेली होती। इथे वंदन करू नका, पाठीमागे आपल्याला गंधकुटीमध्ये, मूलगंधकुटीमध्ये वंदन करायचं। हा फक्त पिलर आहे, हे फक्त पाहून घ्या। जी स्वतंत्र भारताची राजमुद्रा आहे ती याच ठिकाणी होती, एक पिलर होता। वंदन आपल्याला पाठीमागे करायचं आहे। अशोकाचा इतिहास, अशोकाने जे धम्मासाठी केलेलं कार्य आहे त्याचा हा पुरावा आहे।
तोडफोड झाल्यानंतर उत्खनन करत असताना यावर मिळालेली जी राजमुद्रा आहे, 4 सिंहाची प्रतिकृती म्युझियम मध्ये आहे, ती आपल्याला जाऊन पाहायची आहे. अशोक सम्राटाने बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी केलेलं जे कार्य होतं त्याचा हा सबळ पुरावा आपल्याला पाहावयास मिळतो. 2300 वर्षे झाले या गोष्टीला अशोकाने तयार केलेले हा जो पिल्लर आहे, अशोक चक्र 4 प्रकारचे आहेत. अशोकाने तयार केलेले चक्र 32 आऱ्याचं चक्र आहे, तो सर्वोच्च आहे. महामानवाच्या भगवंतांच्या लक्षणाचा अर्थ त्यामध्ये आहे. 24 आऱ्याचं चक्र आहे, बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9 गुण, त्रिरत्नांचे 24 गुण. 8 आऱ्याचं चक्र आहे जे अष्टांगिक मार्गाचं प्रतीक आहे आणि 4 आऱ्याचं चक्र आहे जे 4 आर्य सत्याचं प्रतीक आहे. इथे वंदन करण्याचं कारण नाही, पाठीमागे गंधकुटीमध्ये वंदन करायचे म्हणालो. हा एक पिल्लर होता ज्या ठिकाणी ती 4 सिंहाची असणारी मुद्रा होती. 4 आर्य सत्याचं प्रतीक असणारं 4 आर्याचं चक्र, अष्टांगिक मार्गाचं प्रतीक असणारं 8 आर्याचं चक्र, बुद्ध धम्म आणि संघाच्या श्रेष्ठत्वाचं प्रतीक असणारं 24 आर्याचं चक्र आणि महामानवाच्या 32 लक्षणांचं प्रतीक असलेलं 32 आर्याचं चक्र, असे 4 चक्र अशोकाने तयार केले होते. त्यापैकी 32 आर्याचं चक्र या ठिकाणी उभ्या केलेल्या पिलरवर असलेले जे 4 सिंह होते त्या 4 सिंहाच्या मधोमध होते. त्याचा उद्देश असा होता की माझ्या साम्राज्यावर छत्रछाया असेल ती महामानवाची, तथागतांची, आणि माझ्या साम्राज्यात जे रूल्स अँड रेग्युलेशन, कायदा आणि कानून असेल ते बुद्ध धम्म आणि संघाच्या लक्षणांनी युक्त असेल. त्रिरत्नांच्या लक्षणांनी युक्त असलेल्या कायदा प्रणालीनुसारच माझे साम्राज्य मी चालवेल आणि मी चालवतो आहे, असं त्या शिलालेखामध्ये त्याने नमूद केलेलं आहे. म्युझियममध्ये गेल्यानंतर अगदी सुरुवातीलाच तो 4 सिंहाची मुद्रा असलेला तो स्तंभ आपल्याला दिसतो. ते 4 सिंह दिसतात आणि त्याच्या पाठीमागे 32 आऱ्याचं चक्र, जे चक्र सापडलं ते कसं असेल, जे जे तुकडे सापडले ते त्या ठिकाणी जोडून ते निर्देशित केलेलं आहे. प्रवेश केल्याबरोबर डाव्या बाजूला एक बोर्ड दिसेल तुम्हाला. त्या बोर्डवर ही शिलालेख कसे सिद्ध होतात, प्रत्येक शतकामध्ये आज जी लिपी आपण लिहितो देवनागरी, ती लिपी त्या काळामध्ये कशी होती आणि प्रत्येक शतकामध्ये त्यामध्ये बदल कसा झाला. जसं पूर्वी लिहिलेला क आणि आजचा क यामध्ये असलेलं अंतर, प्रत्येक शतकामध्ये त्या क मध्ये लिखाण करत असताना कसे बदल झाले हे आवर्जून आपल्याला पाहायचंय. म्युझियम मध्ये एंट्री केल्याबरोबर डाव्या बाजूला एक मोठा बोर्ड आपल्याला दिसतो. त्यानंतर आपल्याला कळेल की बौद्ध धर्माची ही जी प्रतीक आहे ती आपल्याला काय प्रेरणा देतात, त्याचा अर्थ किती महान आहे. तर हे न कळल्यामुळे 24 आऱ्याचे चक्र अशोक चक्र म्हणून आपण सर्वत्र जे आहे ते लावत असतो. ती राजमुद्रा आहे. राज्यकारभाराचा उद्देश त्यामध्ये आहे. दुसऱ्या एका ठिकाणी अशोकाने त्या 24 आऱ्याच्या चक्राला असं निर्देशित केलेलं आहे की जे प्रतित्य समुत्पाद कार्यकारण सिद्धांत आहे त्याचे 12 प्रतिलोम आणि 12 अनुलोम असे जे चक्र भगवान वर्णन करतात ते 24 प्रतीक आहेत. 2 ठिकाणी असे उल्लेख आढळून आलेले आहेत 24 आऱ्याच्या बाबतीमध्ये. ते बाबासाहेब आंबेडकरांची जी दूरदृष्टी होती या स्वतंत्र भारतासंदर्भामध्ये त्याला तोड नव्हती. कोणीही बाबासाहेब आंबेडकरांना प्रतिकार करू शकले नाही किंवा विरोध करू शकले नाही. एवढ्या ठामपणाने बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताला बौद्ध राष्ट्र म्हणून त्यावेळेला सर्व प्रतीकामध्ये अडकवून टाकलेला आहे. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा राज्यकारभार हा भगवान बुद्धाच्या तत्वप्रणालीवरच चालत असतो. सर्व कलमा राज्यघटनेमधल्या भगवान बुद्धाच्या धम्मानुसारच आहेत हे आपल्याला राज्यघटनेचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते आणि या ठिकाणी बाबासाहेबांनी ती शोधून काढलेलं होतं.
पाठीमागे आता गंधकुटीकडे जाऊन आपल्याला अभिवादन करायचे आणि त्यानंतर पुढे मी असेल तिथे जायचे. साहेब जो अर्हत झाले त्या विष्णूंच्या धातू त्यावर अर्हतांच्या धातूवर त्यावर प्रत्येक पवित्र आहे. कोणत्याही चैत्याला वंदन कराल तर आपल्याला इथूनच पाहाल तुम्ही त्या समोरच्या बाजूला ही जी भिंत दिसते त्याच्या आतमध्ये भुयार आहे आणि ते जवळपास इथून 6 किलोमीटर पर्यंत आहे. अजूनही आहे. तर या प्रदेशाची एक राणी होती. भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर वैदिक धर्माला मानणारा राजा होता आणि त्या राणीला बुद्धाची शिकवण आवडली होती. तर ती राणी बुद्धाचं दर्शन करण्यासाठी भिक्षूंना भेटण्यासाठी येत होती आणि राजाने तिला प्रतिबंध केला होता. तर त्या राणीने काही आपल्या सेवकांना हाताशी धरून आपल्या राजवाड्यापासून ते या धम्मेश स्तूपापर्यंत भुयार तयार करून घेतलं होतं, जे राजाला माहिती. जे भुयार अजूनही कायम आहे. आता ते बंद करण्यात आलंय. जवळपास 6 किलोमीटर दूर अंतरापर्यंत ते भुयार आहे. राणीने तिच्या व्यक्तिगत येण्या जाण्यासाठी ते भुयार तयार केले होते, जे राजाला ठाऊक नाही. म्हणजे बौद्ध धर्माचं अनुसरण करणारे लोक किती निग्रही असतात, किती निश्चय करतात आणि कशा प्रकारचे ते म्हणजे संकल्प करतात की मला बुद्धाचं दर्शन व्हावं यासाठी. आता बंद करून टाकलं. लोक जायचे ठिकाणी सांगत आहे की गंधकुटी असं नाव दिलंय. गंध म्हणजे सुगंध आणि सुगंध हे प्रसन्नतेचं प्रतीक आहे. तर ज्या ठिकाणी भगवान बुद्ध राहत होते त्या ठिकाणी जणू काही सुगंध दरवळला. म्हणजे बुद्धत्व हे प्रसन्नतेचं प्रतीक आहे हे आपल्याला त्यातून प्रतीत होते. आणि या निवासाला मूल गंधकुटी असं नाव दिलेलं आहे. जे सुरुवात भगवान बुद्धाची या निवासापासून झालेली आहे बुद्धत्व प्राप्तीनंतर. बुद्धत्व प्राप्तीनंतर 49 दिवस त्या ठिकाणी घालविले. उपदेश करण्याकरिता 250 किलोमीटर भगवान बुद्ध चालत आले आणि या ठिकाणी पहिल्यांदा निवास करून तथागतांनी उपदेश केला. म्हणून या कुटीला मूल गंधकुटी असं नाव दिलंय. श्रावस्तीमध्ये आपण गंधकुटी ऐकलं होतं, तर ह्याला मूल गंधकुटी म्हणतात. हे भगवान बुद्धाचे निवास. हे असं का असेल असं जर आपल्याला प्रश्न पडतो तर याची पडझड झालेली आहे. म्हणजे हजारो वर्ष त्याला जे आले त्या राजे लोकांनी डागडुजी केली आहे. त्याला पुन्हा पुनर्निर्माण केलंय. त्याचं मूळ स्वरूप यापेक्षा वेगळं असेल. ते तथागत निवास करतात आणि तथागतांच्या परिनिर्वाणानंतर आजपर्यंत जसं आज आर्किओलॉजी डिपार्टमेंट त्याची डागडुजी करते, तसं पूर्वीच्या काळच्या राजे महाराजांनी ज्यांना लक्षात आलं त्यांनी त्याची डागडुजी केली. म्हणून त्याचा आकार किंवा ते दृश्य आपल्याला हे असं दिसतंय. ठीक आहे. महिलांनी वरती
मी सांगत आहे त्याकडे उभे राहा, ज्यांना तिथे जागा मिळेल तिथे दूर दूर उभे राहा. या दोघांच्या मध्ये जाऊन